आणि मथुर महबूब ही गाडी आपल्याला पळताना बघायला भेटेल की नाही? भेटेल का? 100% भेटेल. 100%. कारण की ही गाडी पळण्यासाठी ना दादा खूप प्रेक्षक असे आतुर असतात. हा आमचा अकबर बैल घाटावरून पळतो आणि इकडे पण पळतो. आताच्या सीझनमध्ये आमच्या जवळजवळ 18 शर्यतीपैकी फक्त 3 शर्यती गेल्या. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही, सोन्या पण आला कोठारीकरांचा. मध्ये टॉपला पळताना मी दिसतो आपल्याला लाडू. पब्लिकने खूपच गती लावतो. काय सांगशील, पब्लिकने एवढा पळतो, काय राज काय आहे लाडूचा? मित्रांनो किस्मत आराम करतो सावलीमध्ये. तर मित्र सुंदर असा विजय प्राप्त केला हरण्याने तर हॅलो गाईज, कसं सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आज आपण आलो आहे बोनिवलीच्या अड्ड्यावर. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुंदर असं मैदान भरलं बघू शकतो मी. सुंदर नंदी आहे, गणा म्हणून लिहिलं त्याच्यावरती. होया अशाच प्रकारे मित्रांनो कंटिन्यू राहा, संपूर्णपणे ब्लॉग बघा. तुम्हाला सर्व प्रकारचे जेवढे नंदी आले छोटे मोठे तेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि बाईट्स देखील घेऊ आपण. तर संपूर्णपणे ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. जेवढे जे आपले मित्र आहेत त्यांनी सबस्क्राईब हा मोक्काची बारचं हेमान आपण कुठे असेल स्टेजवर आपले मित्र आपल्याला शोधून आहेत. समोरच्या पिकअप करून बाजूला घ्या कृपया. सुंदर फेरा बाजूला लावायचा साथ पोहोचवला जरा बाजाराने बावऱ्याचा फेरा आहे. आवरा गाडी आवरा सुरा त्वरित बाजूला घ्या नाही तर हवा काढली जाईल. मित्रांनो हरणं देखील आला आहे आजच्या बोनिवलीच्या मैदानामध्ये. सुंदर असा नंदी मित्रांनो, आकाश शेडने सुंदर असा नंदी उतरला आहे मुंबईमध्ये आपल्या. एक डोंगरिया म्हणून MP मधला बैल आहे आणि एक चिमटा म्हणून उतरला. त्याचा आता फेरा पाडणार आहे हरण्यासोबत. तर कंटिन्यू पुढे तुम्हाला दाखवतो हरण्याचा आणि डोंगरियाचा फेरा. इकडे महबूब पण आलाय आणि मेहरबान पण आलाय. दोन्ही भाऊ मैदानावर दिसतात आज. आणि आज काना आला पण आहे. तर मित्रांनो बघ आज ज्ञानदादा आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार दादा आजचं काय आहे नियोजन? आज 2 नंदी आहेत आपलं बघू शकतो मी, महबूब पण आहे मेहरबान पण आहे. कशा प्रकारचं नियोजन असणार आहे सांगा 2 शब्द. घरचा साधच आहे नक्कीच. काय गाडी वगैरे जमली का आता? नाही अजून जमवायची आपण आत्ता झालीत काय? चालेल स्टेजवरती. ठीक आहे नक्कीच. दादा महबूब बघण्यासारखी साठी खूपच प्रेक्षक आतुर असतात, कारण प्रत्येक अड्ड्यात दिसत ना आपला महबूब. तर काय सांगाल दादा? आता महबूब थोडे दिवस घाटावर होता, आता आलाय 8 दिवस झाले घरी. हां आता नक्कीच बिंजोडमध्ये आपल्याला बघायला भेटेल महबूब. 100% भेटेल. आणि मथुर महबूब ही गाडी आपल्याला पळताना बघायला भेटेल की नाही? भेटेल का? 100% भेटेल. 100%. कारण की ही गाडी पळण्यासाठी ना दादा खूप प्रेक्षक असे आतुर असतात. नक्की बैल मारला बघतो मला. ठीक आहे आता नक्की शर्यत झालो आपण मोठी अशी बाईट घेऊ. तुम्हाला शुभेच्छा असेल आजच्या शर्यतीसाठी. नमस्कार दादा, काय नाव आपलं? नमस्कार, हे राजेंद्र म्हात्रे आणि प्रसाद मुंगाटे. हा आमचा अकबर बैल घाटावरून पळतो आणि इकडे पण पळतो. आताच्या सीझनमध्ये आमच्या जवळजवळ 18 शर्यतीपैकी फक्त 3 शर्यती गेल्या. आमच्या अड्ड्यामध्ये पण शर्यत जमून होत नाही, म्हणून आम्ही बैल बाहेर ठेवून कुणाचं नाव असेल किंवा आम्ही नाव देतो. आणि आता जो आम्हाला पहिला आहे तो आमचा गुपित आहे, तो पण आम्ही बाजूला ठेवून. नक्की. दादा आजचं मैदान मोहनेचं मोठं असं मैदान आणि खूप मोठ्या गाड्या आल्यात आणि त्यात आपला आजगर देखील आलाय. तर आजच्या शर्यतीबद्दल काय वाटतं तुम्हाला? कशी शर्यत होईल आजची वगैरे? शर्यत आमच्या नेहमी शर्यती चांगल्याच झाल्या, व्यवस्थित झालं. आणि आजच्या पाठी पण मस्त कडक पाठी आहेत, म्हणजे सर्व बैलांना सूट होईल अशी पाठी आहे आजची. नक्कीच चांगली. आणि यांचं नियोजन पण आजचा एक चांगला असं केलेलं ते. नक्कीच. पण दादा कुठंतरी आपण म्हणतो ना की गाडा मालक ऐकत नाही किंवा वगैरे, आणि जेव्हा खाली सुट्टीला देखील आपण बघायला मिळतो की वारंवार तर नियोजन चांगलं होतं की आयोजक देखील आपल्याला सांगतात की ज्यांचं म्हणजे ड्रायव्हर आणि जोड आला असेल तरच गाडी खाली घ्या. असं काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ऐकत नाही, आणि ड्रायव्हर नसेल जोड आला नसेल तरी गाड्या टाकतात आणि ट्रॅफिक अशी बघायला भेटते खाली आपल्याला. नाही हे जे आहे ना सगळ्याच ठिकाणी नाही होत. काही जणांना केसरी मैदान झालं, त्याच्यात चांगलं नियोजन होतं. नक्कीच. तरी पण तिथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं असं, कारण की गाडा मालक कुठेतरी ऐकत नाही. नक्कीच जे नियोजन चांगले करतात ते गाडा मालकाने देखील थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येकाने समजून हे करायला पाहिजे. नक्कीच.
आणि आजचं मैदान काय मतलब नाही. नक्कीच दादा, सुंदर असं मैदान आहे आजचं. आणि आज जरी बघायला मिळालं आपलं तरी गाड्या थांबायला देखील सूर्यचिकार असं अंतर आहे. तिथं देखील पिकअप लागलं त्यांना देखील वारंवार तर सूचना दिली जाते की काढा म्हणून, कारण कुठलाही नंदी, प्रत्येकाचा नंदी म्हणजे जीव असतो आणि त्याला लागलं तरी कुठेतरी वेदना त्याला देखील होत असतात. नक्कीच दादा, ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा असेल आजच्या शर्यतीसाठी. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही मुरबाड एक्सप्रेस बच्चा देखील आला आजच्या मैदान पुणेच्या. दादा आपल्यासोबत. तर भावा काय सांगशील बच्च्याबद्दल आपल्या? त्याच्याबद्दल काय सांगायचं, नक्कीच प्रत्येकाचा बैल म्हणजे टॉपमध्येच पळत असतं. प्रत्येक मालकाची इच्छा असते बैल टॉपमध्ये पळा. आपला बच्चाचा आजचा पायरा वगैरे काय असणार आहे? आमची शर्यत जमली व्हॉट्सअपच्या माध्यमातून. एक बैल चालू शर्यत आहे, हा का? थोड्या वेळाला काढणार. नक्कीच आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा असतील दादा तुला, आणि विन झाल्यावर नक्कीच भेटू आपण. ठीक आहे. नमस्कार मित्र, नाव सांग ना तुझं? माझं नाव जय टाकले गावठाण. गावठा. आणि आपल्या नंदीचं नाव सांग ना? रायफल. रायफल. नक्कीच कोणाच्या नावाने गाडी बोलते आपली? आपली माझ्याच नावामध्ये जय बापदेव प्रसन्न जय टाकले गावठाण. नक्कीच. आजच्या शर्यतीचं नियोजन कसं असणार आहे भावा? तर नियोजन अजून पायरा आहे, त्याचा पायरा नाही आला. हा, पायरा आल्यानंतर शर्यत करणार आहेत का लगेच? म्हणजे कसं नाव फिरवणार आहेत की बघू आता, नाही तर जमू? जमून जर टाइम असला तर जमवल, बघू जमवाल, नाही तर मग नाव सुरू. नक्कीच. आपल्या रायफल बद्दल सांग ना, की आजच्या सीझनचा काय रेकॉर्ड वगैरे काय आहे आपल्या रायफलचं? सीझनला बैल खूप हे आहे, टॉप मध्येच बोलताय? खूप मस्ती पण लय करतात. मस्ती करतात. बैल मांडताना एकदम असा तिथं सुट्टी मेकर असतात, त्यांना बहुतेक जणांना माहिती की बैल मस्ती खूप करते. नक्कीच. घरी कसा असतो स्वभाव बैलाचा? काय नाही, असं मी एकटा घरी शांत असतं. हे छोटे छोटे मुलं घेऊन जातात. नक्कीच. म्हणून शर्तीला असल्या कुठेतरी अग्रेसिव्ह होता दिवस बघायला मिळतं, आणि स्पीड पण तेवढाच लावतो. नक्कीच. आतनं फुल गाडी वाटतं, जेवढी गाडी जवळ असेल ना घसून तेवढा चालू. आतनं पलतो का आतनं पण दोन्ही साईड? नक्कीच. सुंदर अशी फिटनेस पण ठेवलं तुम्ही. नक्कीच मित्र, शुभेच्छा असेल आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला. विन आजच्या शर्यत तुम्ही. सर येता हातीत जा पण येतं, हातीत जाता सुंदर पण आला, इकडे लक्ष पण आहे. दहा काय बोलतो आजचं कशा प्रकारे नियोजन असेल आपल्या? दोन नंदी घेऊन आला आजचा आपला. दादा काय सांगशील आजच्या नियोजन? गाडी जमलेली आहे. हा ताडालीवाल्या महेश शेटला दिलाय बैल. हा का? हा बैल आपला वैभव मोठेच्या बैलाची बनवला. अच्छा, म्हणजे दोन्ही बैलांचं नियोजन सुंदर झालंय. नक्कीच मोठ्या शर्यती बघायला भेटलं आपल्याला. अच्छा, जमलेली आहे गाडी. जमलेल्या आहेत गाड्या दोन्ही पण. व्हॉट्सअपवर जमवल्यात का? हो, जमलेली गाडी. नक्कीच. जरा शर्यत झाल्यावर एक बाईट घेऊ मोठी अशी. चालेल. चाल. नमस्कार, तुझं नाव सांग ना. रोहन रोटे. आणि आपल्या नंदीचं नाव सांग ना. रुबाब. आज कोणते कोणते नंदी घेऊन आला तुम्ही? आज रुबाब एकच आणला. एकच आणलाय का? आपल्या गाडीबद्दल सांगा ना, कुठल्या नावाने गाडी बोलते आपल्या अड्ड्यात? अन्विक अमोल पष्टे आंबेश्वर, सरपंच ग्रुप आंबेश्वर. नक्कीच सुंदर असे फिटनेस झालं. आपले शर्यती आज जमले का, शर्यत वगैरे रुबाबची? नाव फिरवून नक्कीच. पायऱ्याबद्दल सांग ना, काय जमलं पायऱ्या वगैरे? सुरेश ड्रायव्हर बोरपे यांनी केलाय. हा का? तर त्यांच्या नियोजन आज त्यांच्या नियोजनात पाहणार आपला रुबाब. नक्कीच. शुभेच्छा असेल आजच्या शर्यतीसाठी मित्राला. शर्यत जिंका तुम्ही, भेटू आपण. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. रुपेश पाटील तोंडरे. नक्कीच. आपल्या नंदीचं नाव सांगा ना. टेस्टर. आज कोणते कोणते नंदी घेऊन आला तुम्ही अड्ड्यामध्ये? आज एक रफ्तार म्हणून आमचा छोटा आहे तो त्या साईडला बांधला आहे. पायरा दुसरा आहे डोंगरापारचा मोरक्या म्हणून आहे, आणि रुबाब म्हणून बदलापूरचा पुन्हा ड्रायव्हर आणि सुरत ड्रायव्हरचं नियोजन आहे. त्यांच्या हिशोबाने बैल पळणार आहे. आता घाटावरचा बैल आधारी होता, 2 महिन्यातून आता उतरले परवा दिवशी. आता मुंबईमध्ये आलाय का परवा दिवशी? हा 2 दिवस झाले. आज पायरा पुन्हा ड्रायव्हर आंबेशिवचा आणि सुरत ड्रायव्हर गोरप्याचा, त्यांच्या हिशोबाने हे झालेला पायरा. नक्कीच. आज गाडी पळणार आहे. बैल नक्की घाटावर पण टॉप मध्येच पळताना दिसतं, कारण की त्याच्यावरती गटपासचं आणि सेमी वगैरेचं निशाण पण आहेत. आताच गेल्या हप्त्यात हे झाला होता वाळूचं मैदान, तिथे 4 नंबर आला पहिल्याचा. बैल आणि आजारी होता त्यामुळे 1.5-2 महिना मी पळवला पळवला नाही का? छातीत पाणी झालं होतं, त्यामुळे आराम दिला होता जरा. नक्कीच. आरामानेच पळवायला लागतं बैल, कारण की त्याला पण जीव आहे दादा. तेच बरं, आता गरमी दिवस आहेत, एकदाच काढायचा विचार आहे. नक्कीच. आजच्या नियोजनाबद्दल सांगा ना. आजचा कोणाबरोबर गाडी वगैरे जमले का? गाड्याचा आपला लिंगारीचा गरुड हा, त्यांची, आणि एक गाडी जमलेली आपली. बैल कुठला माहित ना, मारी म्हणून आहे, आणि गरुड आहे. रुबाब आणि टेस्टर पळणार आहे उद्या साईड. नक्कीच. सुंदर अशी बिंजोडची आता शुभेच्छा असेल तुम्हाला आजच्या बिंजोडसाठी. बिंजोड झालं. मेन सगळं आरके राजकुमार भाई, हा हा, आरके ग्रुपच्याच नावाने पळतो. त्यांच्याच नावाने बोलतो का नंदी? टोंडरे आरके ग्रुप कुटारे. आरके ग्रुप कुठे आहे? त्यांच्या नियोजनात म्हणजे टॉपच्या नियोजनातलं संकलन नंदी आहेत त्यांचं. नियोजन असं त्यांची पण आता 4-5 बैला आणले, तर त्यांची पण धावपळ होतं. हा, यायला भेटत यायला भेटत ना. बरोबर, त्यांची पण 4-5 बैल आहेत. फोन आमचा फोनवर कॉन्टॅक्ट होता. नक्कीच. नक्की दादा, शुभेच्छा असेल आजच्या शर्यतीसाठी. तर मित्रांनो बघू शकतो मी, शहरा पण आला आजच्या मैदानात.
सेम डोंगरासारखं दिसतंय तो पण एकाच जातीचा बैल दोन्ही पण बघू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो श्यामा पण आला आजच्या मैदानात. खूप सारे नंदी आलेत. मित्र भाव पण बसला इकडे. बघू काय होतं मित्र. काय बोलतो काय नाव तुझं? कुठला बैल घेऊन आला आज? एकच नंदी आणलाय तुमचा? काय बोलतो शर्यत वगैरे जमले का ते? कोण सुंदर असे फिटनेस आपल्या प्रधानचे. धन्यवाद मित्राचं. शुभेच्छा असतील तुला शर्तीसाठी. बघा मित्रांनो नाद बघा. शाला वेगळा सोडून इकडे आला शर्तीने. श्यामा आणलाय ना? श्यामा आहे बघा तिकडे. चिराटपाडा घेऊन आला. आजची शर्यत जमले का? जमवायची आहे काय? बिंजोडला पण कायम नाव आपल्याला बघायला भेटतो. श्यामा ग्रुप चिराटपाडा नावाने. आज पण नाव आहे का? नक्कीच दादा शुभेच्छा असतील आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही सोन्या पण आला कोठारीकरांचा. प्रत्येक मैदानात बघायला भेटतो आपल्याला सोन्या. तुला काय बोलतो शर्यत जमले सोन्याची? आराम करताना दिसतात दादा आपल्याला. नाव पण नाही बघू शर्यत जमले. तर पिस्तूल पण आला इकडं आणि दादांचा पिस्तूल आहे आणि खूप सारे नंदी आले. बघू आपण आता संपूर्ण मैदानात. ग्रुपचा सरपंच देखील आलाय. आजचं मोठं असं मैदान आहे. सगळे मोठे मोठे नंदी आहेत. सरपंच आहे इकडे शिट्टी आहे आणि याचं नाव का बोलला? वरदान. वरदान पण. नमस्कार भाऊ. नाव सांग ना तुझं? माझं नाव आदेश कालेकर. आज कोणते कोणते नंदी घेऊन आलात आपण? आज आहे नियोजन झालेलं आहे. नक्कीच एक लाडूला घेऊन आलात आणि एक लुका म्हणून तुमचाच आहे ना आपण? नक्कीच. नक्कीच आजच्या सीझनमध्ये टॉपला पालताना मी दिसतो. आपल्याला लाडू पब्लिकने खूपच गती लावतो. काय सांगशील पब्लिकने एवढा बोलतो? काय राज काय आहे लाडूचा? राज म्हणजे काय त्याने आजारात पण जाम दिवस घालवलेले. आजारात वर आलाय आणि आता बघायला भेटतो आपल्याला मोठ्या मोठ्या बिंजोड करताना दिसतो. आजच्या पायऱ्याबद्दल काय सांगशील? आज कोणाबरोबर नियोजन आहे की लपून असणार आहे काय? बैल गाडी जमल्याची समजेल. नक्कीच. आज बिंजोडला नाव बघायला भेटेल का आपल्याला लाडूचं? हो नाव बघायला कोणतं मोठं नाव सगळं फिरून आपलं नाव बघेल. नक्कीच. आणि याचं कसं काय असणार आहे? लुकाचे नियोजन कसं असणार? त्यांचे पण नाव ठेवते नाही तर कोणत्या तरी फिरवतो. नक्कीच. असं मोठं मोठं नियोजन आपल्याला बघायला भेटतं. आपली गाडी भडवल ग्रुप लाडू या नावानेच बोलते ना? नक्कीच. दोन्ही गाड्या एकच नावाने बोलतात? नाही मारमन शेख शेलू आणि लकी ग्रुप शेलू त्या नावाने. हा लकी ग्रुप शेलू. नक्कीच. आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा असेल दादा तुम्हाला. आजची शर्यत बी व्हा आणि नंतर भेटू मग आपण. मित्रांनो चंदर पण आला आजच्या मैदानामध्ये आणि इकडे किस्मत पण आहे. कशलेकरांचं किस्मत आणि इकडे चंदर. खूपच सुंदरशी गाडी पाळलेली मागच्या अड्ड्यामध्ये. या अड्ड्यात पण बघणं गरजेचं आहे सोबत पाळणार आहे की काय. मित्र बघू शकतो मी सुंदर सावलीत बांधलेत बैला. इकडं मस्त सावली आहे. खूप असे मोठे मोठे नंदी बांधले त्या साईडला. मस्त नियोजन चालू आहे मित्रांनो. किस्मत आराम करतोय सावलीमध्ये. टॉप सध्याच्या सीझनला टॉपमध्ये पालताना दिसतो आपल्याला किस्मत शेट. मित्रांनो तो खाली सुट्टीच्या तिकडे आला आणि इकडे आपल्याला किसना बघायला भेटतोय राहुल भाईंचा. सुंदर असं नंदी पाहायला भेटतं आपल्या इकडे. खूप सारे नंदी आलेत आजच्या शर्यतीसाठी. बघू शकतो तुम्ही. बघू शकतो मित्रांनो हरणे आणि डोंगर चाललाय खाली शर्यत. मागे मागे कुठेतरी सुंदर अशी गाडी पळाली आणि सुंदर असा विजय प्राप्त केला आपल्या कोठरीच्या सोन्याने. आणि त्यासोबत तेवढंच ताकदीने पळाला शेरा. शेरा बघू शकता विजयानंतर ॲग्रेसिव्ह झालाय महबूब आपला. तरी मित्र सुंदर असा विजय प्राप्त केला हरण्याने आणि डोंगऱ्याने. सुंदर असा विजय प्राप्त केला हरण्याने आणि इकडे डोंगऱ्या देखील आकाश. गणपती बाप्पा
मित्रांनो खूप साऱ्या शर्यती वगैरे झाल्या आणि थोड्या बाईट्स जेवढ्या घेता आल्या मला त्याही घेण्याचा प्रयत्न केला. आता आकाश दादाची बाईट घेत होतो, सुरेश दादाने सुंदरशी बाईट घेतले. मी पण ते कवर करण्याचा प्रयत्न केला. थोडाफार जास्त काही विचार करून आला मला, ती घेतले मी कवर केले कॅमेरामध्ये. नक्की जाऊन बघा ती बाईटसुद्धा. आणि आता बहुतेक शर्यती झाल्यात त्यामुळे आता घरी निघतोय. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चिखलोली अंबरनाथ आजच्या मैदानामध्ये सायकल शेवनकरी गाडी दिवस मैदान लक्ष द्या. सच्चा भाई आणि शरद पंचांनी. तर मित्रांनो सुंदर अशा शर्यती झाल्या आजच्या, खूप अशा बाईट्स देखील घेतल्या आणि आता घरी यायला निघतोय. शेवटची शर्यत आपली बघितली सरकार आणि सच्चा भाई होता. शर्यत बिन झाले दोघांना देखील शुभेच्छा असतील. आणि आता आम्ही निघतोय घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.